आणि हे आपले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज। तर यांची फ्रेम आहे इथे। घड्याळच आहे हे, पण मला बर्थडे गिफ्ट मिळालेलं होतं। तर याचे हे जे फोटो आहेत ना, तर ते मी 2 वर्षापूर्वी संक्रांतीलाच काढलेले होते आणि मागवलेलं होतं। तर यात अशा पद्धतीने मी सर्व लिपस्टिक वगैरे माझ्या ठेवून घेतलंय। इकडे हे ॲलोवेरा जेल हे आहे, यात माझे नेल पेंट आणि इकडे टिकल्यांचे पाकिट वगैरे हे पिना साडीसाठी। आणि हे सगळं मी ऑनलाईनच मागवलेलं आहे। ही एक छोटी रॅक आणि हे कपांसाठीचं स्टँड, अजून 1-2 वस्तू। तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना, तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करते। आणि आज आहे शुक्रवार, संकष्ट चतुर्थी आज। तर तुम्हा सर्वांना संकष्ट चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा। गणपती बाप्पा मोरया। तर आज संकष्टी चतुर्थी असल्यामुळे घरात सर्वांना उपवास असतो, त्यामुळे आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही। तर सकाळी साबुदाण्याची खिचडी वगैरे करून घेतली। डेलीचे जे घरगुती कामं असतात घरातले ते पटापट आवरून घेतले आणि बसलेले होते। तर सहज विचार आला मनामध्ये की चला आजचा व्हिडिओ बनवूया काहीतरी छानसा, काहीतरी नवीन टॉपिकवर। तर थंबनेलवरून तुम्हाला समजलेलंच असेल की आजचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती आहे म्हणून। तर हो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं होम टूर दाखवणार आहे की माझं घर कसं आहे कसं नाही, घरात कुठल्या वस्तू आहेत, मी त्या कशा पद्धतीने ऑर्गनाईज केल्या आहे। तर होईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। तर घर प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की स्वतःचं घर पाहिजे। त्याआधी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की आम्ही इथे राहतो, तर हे आमचं स्वतःचं घर नाही आहे। 3-4 वर्षांपासून आम्ही इथे रेंटनीच राहतो आहे। तर हे रेंटेड हाऊस आहे आमचं, पण मग मी माझं घर समजूनच इथं सगळं वावरत असते। जशी आपण आपल्या स्वतःच्या घराची काळजी घेतो तशीच काळजी घेत असते, त्याच पद्धतीने सर्व रिनोव्हेशन वगैरे ऑर्गनाईज करत असते, जेवढं मला शक्य होईल, जेवढं मला करता येईल आणि मला आनंद वाटतो ते करण्यासाठी। तर होईल तेवढं मी माझं समजूनच मी हे करत असते। तर आणि रेंटनी राहत असलो म्हणून काय झालं, भविष्यात कधी ना कधी माझंही स्वतःचं घर होईल। आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, कधीतरी माझ्या प्रयत्नांना देव यश देणार आहे। म्हणून मग मी माझे प्रयत्न करायचं सोडून द्यायचं का? तर नाही, एकदा जर एखादी गोष्ट मनाशी पक्की ठरवली ना की आपल्याला हे करायचंच आहे, तर मग ते पूर्ण झाल्याशिवाय मागे हटायचं नाही आणि हार मानायची नाही। एकदा जिद्द ठेवायची आणि मनाशी निश्चय करायचा की नाही आपली ही गोष्ट करायची नाही, यात सक्सेस व्हायचं ना, तर मग होऊनच दाखवायचं। आणि देव तर आपल्या प्रयत्नांना कधी ना कधीतरी यश देतो, देवाची साथ असते। आणि त्यात तुमच्यासारख्या गोड माणसांचा आशीर्वाद पाठीशी असला म्हणजे अशा गोष्टी होण्यासाठी, म्हणजे चांगल्या गोष्टी होण्यासाठी वेळ अजिबात लागत नाही। तर माझंही स्वप्न आहे की माझं स्वतःचं हक्काचं घर व्हावं। माझ्या आईवडिलांची परिस्थिती चांगली, माझ्या सासू सासऱ्यांकडची पण परिस्थिती चांगली आहे, पण आम्हाला आमचं स्वतःचं घर नाही। तर गावाकडं आमचं घर होतं, पण मग तिकडून आम्ही इकडे शिफ्ट झालो, कारण गावामध्ये उद्योगधंदे एवढे नाहीत आणि तिथे म्हणजे जागेचं व्हॅल्युएशन वगैरे पण इतकं नाही। तर आता सगळेजण इकडे नाशिकला स्थायिक झाल्यामुळं मुलं पण इकडं शाळेत जातात, इकडंच सगळं रोजगार वगैरे म्हणजे इकडेच सर्व कामाला लागल्यामुळं मग गावाकडं पुन्हा कोणी जायला तयार नाही। आणि मग आता आपल्याला इथेच राहायचं आहे, तर मग इथे आपलं स्वतःचं काहीतरी पाहिजे की नको, असं भाडोत्री घरामध्ये आपण किती दिवस राहणार, किती वर्ष आयुष्य काढणार, कधीतरी स्वतःच्या घरासाठी पाऊल उचलावं लागणारच आहे। आणि आम्ही पण ती गोष्ट मनात ठेवून आणि विचार करूनच सर्व करतो आहे आणि प्रयत्न पण करतो आहे आम्ही आमचं स्वतःचं घर घेण्यासाठी। तर देवाच्या कृपेने लवकरच ती गोष्ट पूर्ण हो अशी माझी इच्छा आहे। रेंटेड हाऊस असलं म्हणून काय झालं, आपण काही काळ का होईना ह्या घरात वास्तव्य केलेलं असतं, 2, 4, 5, 10 वर्ष, काय जेवढे वर्ष तुम्ही एखाद्या भाडोत्री रूममध्ये राहत असाल, तर
त्या वर्षांमध्ये तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर काही अशा गोष्टी घडतात, चांगल्या वाईट, आनंद दुःख, तुम्ही तिथं खळखळून हसलेल्या असतात, चांगल्या वाईट गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो. तर ते सर्व त्या घरानेही बघितलेलं असतं. त्यामुळे आपलं त्याच्याशी एक कनेक्शन तयार होतं. भले आज नाही, उद्या मी इथून दुसरीकडे कुठे राहायला गेले, पण कधीतरी मला ह्या घराची आठवण येणार आहे. कधीतरी मी इथून जवळून गेले तर मला इथे आल्यानंतर म्हणजे ह्या जागेवरून जात असताना मला आठवणार आहे की अरे हा, एकेकाळी आपण इथे राहत होतो, तर कसे होते ते दिवस आणि आत्ता दिवस किती बदलले. तर हे असं सगळं असतं, एक कनेक्शन तयार होऊन जातं आपलं त्या जागेशी. आणि आजचा व्हिडिओ खास मी माझ्या स्वतःसाठीच बनवते का, तर भविष्यात जेव्हा केव्हा मी स्वतःचं घर घेईल किंवा काय, तेव्हा मला जुन्या गोष्टींचा विसर पडायला नको, त्या कायम माझ्या आठवणीत राहाव्या. आणि त्यासाठी या घराचा एक व्हिडिओ किंवा फोटोज वगैरे माझ्याकडे नेहमी ठेवेल की जेव्हा केव्हा मला बघूशी वाटलं तर त्यावेळेस मी ते व्हिडिओ ओपन करून मी बघू शकते आणि ते क्षण, त्या घरात घालवलेले ते क्षण मी पुन्हा जगू शकते. एक आठवण म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आणि तोच तुमच्यासोबत शेअर करते. तर आणि घर कसंही असो, म्हणजे ते पत्र्याचं असो किंवा स्लॅबचा असो किंवा मोठा बंगला असो, 1 रूमचा असो 2 रूमचा असो, शेवटी ज्याचं त्याचं घर ज्याला त्याला प्रिय असतं. आणि मेन आनंद माणसाला केव्हा होतो, जेव्हा आपण स्वतःच्या हिमतीवरती एखादी गोष्ट आपण करतो ना, तर त्याचा आनंद खूप मोठा असतो आणि आपण स्वतःला एक प्राऊड फील करत असतो की हे मी माझ्या दमावरती, माझ्या हिमतीवरती एवढं उभं केलं आहे. तर तसंच काहीतरी माझ्याही बाबतीत आहे. माझी स्वतःची जिद्द आहे की मी स्वतः प्रयत्न करून, स्वतःच्या कष्टातून किंवा जेवढा मला माझ्या मिस्टरांना हातभार लावता येईल, सपोर्ट करता येईल, तेवढं मी माझ्या परीने त्यांना साथ देणार आणि कधीतरी माझं स्वप्नातलं घर मी तयार करणार. तर चला, घराचा विषय काढला का मला थोडंसं इमोशनलच होतं. तर बाकी इतर काही गोष्टींत म्हणजे वेळ वाया न घालवता आपण मेन व्हिडिओला सुरुवात करून घेऊया. एवढं बोलले हेच खूप झालं. तर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, कमेंट, शेअर करायला अजिबात विसरू नका. तसंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही नक्की कमेंट करून सांगा. तर आज व्हिडिओ मी शूट करते म्हणजे आज आहे शुक्रवार, संकष्ट चतुर्थी. कदाचित आज संध्याकाळी किंवा फार तर उद्या सकाळी हा व्हिडिओ मी पोस्ट करेल. शक्यतो जमलंच तर आजच करेल, पण जर नाही शक्य झालं तर उद्या तर नक्कीच करेल. तर कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि कसं वाटलं कसं नाही तुम्हाला माझं घर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आपण आता सुरू करूया. तर तिकडे समोर रस्ता आहे आणि रस्त्यावरून अशी एंट्री केली की इथे हे सर्व रूम आहेत. आता सध्या इथं कोणी राहत नाही आणि हा बाजूला आमचा रूम. तर अशा प्रकारे एंट्रन्स आहे घराचा. तुम्हाला जरा लांबून दाखवते. तर हा मेन दरवाजा. तर चला आता आपण आता घरात जाऊया. तर घरात एंट्री केल्यानंतर समोरच आहे हा सोफा, जे की तुम्ही माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर वेळेस दिसला असेल. तर हे बघा, एंट्री केल्यानंतर इकडे आहे हे स्विच बोर्ड. इथे मी हे ऑर्गनायझर मागवलेले होते ऑनलाईन. तर चार्जर वगैरे हेच मॉर्टिन लिक्विड वगैरे ठेवते त्यात. आणि स्विच बोर्डच्या बाजूलाच या भिंतीला ही खिडकी आहे. तर ह्या खिडकीमध्ये ना हा स्पेस भरपूर आहे, म्हणून मग मी ना त्यात TV ठेवला आहे आणि तिथल्या तिथे स्विच बोर्डला ती वायर पण जवळ पडती बघा. तर इथं हा TV असतो आणि TVच्या शेजारी हे क्यूट पिल्लू आणि त्या क्यूट पिल्लूचं हे एक छोटं पिल्लू बघा. क्लिअरली दिसतंय का? तर मला खूप आवडतात असे
छोटे छोटे खेळणे, वरती आहे घड्याळ. तर ते घड्याळ मला माझ्या बर्थडेला गिफ्ट मिळालेलं होतं. आता 2-3 वर्ष झाले त्याला. त्यानंतर बाजूला इकडे वरती हा बॉक्स आहे. खेळण्या वगैरे ठेवते मी, एक्स्ट्राचं काही असेल तर इकडं तिकडे पडून राहण्यापेक्षा. इथे बाजूलाच हे कूलर, हे तर मी तुम्हाला संक्रांतीच्या व्हिडिओ, तर इथे कूलर असतं. आता त्याचा वापर नाही म्हणून मग ते साईडला केलंय. आणि हे शोकेश, तर देव्हारा शोकेशमध्येच मी ठेवला आहे. तर शोकेशमध्ये पण बघा तुम्ही टेडी बेअर वगैरे, हे खूप जुने, पण मग त्याचा जास्त काही वापर नाही किंवा मुलं जास्त हाताळती नाही म्हणून ते आत्तापर्यंत चांगले राहिलेत. आणि शोकेशला हे आहे घड्याळचे, हे पण मला बर्थडे गिफ्ट मिळालेलं होतं. तर याचे हे जे फोटो आहेत ना, तर ते मी 2 वर्षापूर्वी संक्रांतीलाच काढलेले होते आणि माझ्या भाच्यांनी मला बर्थडेला हे गिफ्ट दिलं होतं. तर अशा प्रकारे शोकेशमध्ये इथे काही गरजेच्या लागणाऱ्या गोष्टी म्हणजे असंच मुलांच्या काही खेळण्या, एक्स्ट्राचं हे टेप वगैरे, गरम पाण्याची पिशवी असं ठेवत असते मी. आणि ह्या साईडच्या कप्प्यामध्ये मी देवांचं एक्स्ट्रा सामान म्हणजे वस्त्र वगैरे असतात ते ठेवत असते. तर अशा प्रकारे आहे आपलं शोकेश आणि शोकेशमधल्या वस्तूंचं आपलं ऑर्गनायझेशन. तर त्यानंतर इकडे बाजूला आहे कपाट. तर 2 कपाट मी असे शेजारी शेजारी लावलेत, म्हणजे ते काय वेगळे म्हणून वाटत नाही. आणि मी दाखवते तुम्हाला की कपाट पण कसे आवरून ठेवत असते. तर असे कंपार्टमेंट आहे आत, म्हणजे एक्स्ट्राचे मी 2-3 कप्पे यात काढून घेतले माझ्या सोयीनुसार. आणि अशा प्रकारे इथे मिस्टरांचे कपडे वरच्या कप्प्यात, मुलांचे कपडे दादूचे, इथे खाली माऊचे कपडे असतात शाळेचे वगैरे, तिचे रेग्युलर जे लागणारे ते. इथे ड्रॉवरमध्ये इकडच्या मुलांचं शाळेचं साहित्य ठेवते मी, जे कधीमध्ये लागतं. आणि ह्या ड्रॉवरमध्ये मिस्टरांचे काही कागदपत्र वगैरे असतात. ही बॅग, यात पण मुलांचं शाळेचे डॉक्युमेंट्स. आणि इथे साईडने बघा हे स्वेटर वगैरे एक्स्ट्राचे कपडे. खाली इथे ह्या बॅग आहेत आणि त्याच्या बाजूने हे बेडशीट, शॉल वगैरे, रेनकोट. तर ते सध्या काही आता लागत नाही म्हणून मग घड्या घालून ठेवून दिले व्यवस्थित. आणि इथे माझ्या लाडूबाईच्या पर्स, म्हणजे माऊच्या. तर खूप पर्स आहेत, पण सध्या 2च वरती ठेवले मी. तर अशा प्रकारे इथे शोकेशच्या बाजूला दोन्ही कपाट, कारण जागेचं पण मॅनेजमेंट झालं पाहिजे. रूम मोठे आहेत पण घरात वस्तू जास्त असल्यामुळे ना कितीही जागा असली ना तरी कमीच पडती. तर हे आहे माझ्या बाजूचं कपाट आणि यात सर्व माझेच कपडे, तरी हेही कपाट मला एकटीसाठी कमी पडतं. तर यात पण मी सेम कंपार्टमेंट करून घेतले एक्स्ट्राचे. तर वरती ह्या माझ्या सणावारासाठी नेसण्यासाठीच्या साड्या आहेत. आणि त्यानंतर ह्या ज्या आहेत तर त्या डेली वेअरच्या, कधी मनात आलं तर नेसत असते मी. आणि त्यानंतर इथल्या ह्या कप्प्यात आहे माझ्या भाच्याचे कपडे. तर आता भरपूर वेळेस तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की माझे भाचे म्हणून, तर त्यांचं नाव शुभम आहे. तर ते आमच्यासोबतच राहतात, त्यामुळे मग त्यांनाही इथे एक कप्पा दिला आहे की त्यांचे कपडे ते इथे ठेवता. कारण मग इकडे तिकडे कुठे ठेवणार ना, कारण सर्व शोकेश कपाट वगैरे पॅकच आहे म्हणून मग या कप्प्यामध्ये त्यांना ॲडजस्ट करून जागा दिली आहे. आणि खाली सेम ड्रॉवर आहे, तर त्यात माझं बँकेचे वगैरे पासबुक आणि त्या असतात, तर त्याचं हँडल तुटलं आहे माझ्याकडून. आणि त्याच्या खालचे 2-3 कप्प्यांमध्ये माझे ड्रेस वगैरे असतात. तर अशा प्रकारे मी तुम्हाला या साईडने दाखवते. तर इकडे आहे हा सोफा. तर सोफ्याचं तर तुम्हाला हाल माहितीच आहे, एका व्हिडिओत तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की सोफा
आणि वरती हे असे फोटो फ्रेम लावून घेतले आहे मुलांच्या. तर ही आहे माऊ आणि माऊच्या फोटो शेजारी दादूची फोटो फ्रेम आहे. आणि पलीकडून आहे ती अशीच लावली मी, सहजच मला आवडली म्हणून मग लावली तिथे. आणि हे सर्व छोटे छोटे प्लांट मी घेतले, गणपतीच्या वेळी घेतले होते मी हे. तर हे असे मी वरती भिंतीवरती ठेवले. पलीकडून पण आहे बघा. तर भारी वाटतं घरात. तर असं सर्व आहे. आणि सोफ्याच्या बाजूलाच आहे ना हा बेड. हा पण तुम्ही भरपूर वेळेस व्हिडिओत बघितला असेल. तर हे डेलीचं जे संध्याकाळी कपडे लागतात पांघरुणं, तर ते इथे असं वरच्या वरच ठेवलेले असतात. आणि इथे एक दरवाजा आहे, त्या दरवाजाला जी पट्टी ना त्याला मुलांच्या शाळेच्या बॅग असतात. आणि हे आपले अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज. तर यांची फ्रेम आहे इथे. आणि बाजूला फोटो आहे राज्याभिषेकाचा. तर हे 2 फोटो इथं आहेत. वरती ह्या 2-3 दोऱ्या बांधल्या मी. या पावसाळ्यासाठी होत्या की कपडे सुकत नाही बाहेर म्हणून मग घरातच टाकायचे, त्या सोडल्याच नाही मी. कधी मध्ये बरं असतं. आता काय कोणत्याही ऋतूत काही व्हायला लागलं त्याच्यामुळं मग मी सोडल्याच नाही. आणि इथे आहे माझं ड्रेसिंग टेबल. तर अशा प्रकारे रोज लागणाऱ्या गोष्टी म्हणजे तेल, पावडर, कंगवा वगैरे असं बाहेरच्या बाहेर ठेवते इथे. रूम फ्रेशनर, हे एक्स्ट्राचे शॅम्पू कंडिशनर आहे. आणि हे ते मशीनचं ऑइल इकडे तिकडे ठेवलं का सांडून जातं, मग मी इथेच ठेवलं आहे. इथे बॉडी लोशन वगैरे. आणि इथे माझ्या डेली वेअरच्या बांगड्या असतात वरच्यावर ठेवलेल्या, मुलांचा गंध पावडरचा डब्बा. आणि इथे खाली कंगवे, सर्वांचे सेपरेट कंगवे. आणि इथे थोडीशी नाही काच क्रॅक गेली आहे म्हणून मग मी याला असं सेलो टेप लावला आहे. तर बदलणार आहे मी ते. असं म्हणतात की घरामध्ये एक फुटलेली काच ठेवायला नाही पाहिजे, आरसा. आणि ही मी. तर आता ड्रेसिंग टेबलच्या आतमध्ये दाखवते मी तुम्हाला. अशा प्रकारे माझं सामान यात ठेवते मी. तर हे जे बॉक्सेस आहे याचा मी एक शॉर्ट व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे, तुम्ही बघितला असेल. तर मी त्यात सांगितलेलं होतं की मी ऑर्गनाईज केल्यानंतर सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर तो काय मी व्हिडिओ बनवलेला नाही. तर मग ह्याच व्हिडिओमध्ये कव्हर करून घेते की हे लिपस्टिक होल्डर मागवलेलं होतं. तर यात अशा पद्धतीने मी सर्व लिपस्टिक वगैरे माझ्या ठेवून घेतलं आहे. इकडे हे ॲलोवेरा जेल हे आहे, यात माझ्या नेल पेंट. आणि इकडे टिकल्यांचे पाकिटं वगैरे, हे पिना साडीसाठी. आणि हे स्प्रे आहे परफ्यूम. आणि हे कधीतरी क्वचित लागणारं मेकअपचं सामान, कधी काही ओकेजनली काही आवरायचं असलं तर वरच्या वरच आहे ते. आणि इथे वरती फाउंडेशन वगैरे मी ठेवलं आहे. आणि यात आहे ना मी ना ज्वेलरी ठेवली, तुम्हाला जवळून दाखवते बघा. ऑक्साईडची आणि गोल्ड ज्वेलरी आहे. तर अशा पद्धतीने ड्रेसिंग टेबल आहे माझं. आणि त्यानंतर ड्रेसिंग टेबलचा हा खालचा कप्पा. यात मी एक्स्ट्राचे लागणाऱ्या गोष्टी, इथे सगळे बॉक्स आहे ना, यात माझं म्हणजे बांगड्या वगैरे आहेत ज्या कधीतरी सणावाराच्या दिवशी मी घालत असते. माऊचे बेल्ट आहे या बास्केटमध्ये वरच्या. आणि हे थिनर वगैरे, ड्रायर असं सगळं ठेवलं आहे यात मी. क्वचित लागतं त्या गोष्टी म्हणून खाली ठेवल्या आहे. त्यानंतर इकडे बाजूला हा मधला दरवाजा, इथे आहे असेच हे कपडे, स्वेटर वगैरे सध्या आता थंडीच्या दिवसांमध्ये लागतात, त्यामुळे मग इथे या दरवाजाच्या पट्टीला अडकवलेल्या असतात. आणि इथे पण आहे एक स्विच बोर्ड, इथे मोबाईल वगैरे चार्जिंगला. तर आता आपण बघू किचन.
तर हॉलमधूनच हा दरवाजा आहे किचनमध्ये एंट्री करायला. आणि किचनमधून पण बाहेर जाण्यासाठी एक दरवाजा आहे, तो मी तुम्हाला दाखवणारच आहे आता. तर आपण किचनमध्ये एंट्री केल्यानंतर समोर आहे ही माझी शिलाई मशीन. तर आता सध्या तिच्यावरती भरपूर सामान ठेवलं आहे. ही खारी आणलेली होती, डब्बे पॅक आहे त्यामुळे मग वरच्यावरच ठेवलेली. त्याच्यावरती हे स्विच बोर्ड आहे एक, आणि इथे चमच्यांचं एक छोटीशी रॅक आहे. आणि इथं माझं मशीनचं सामान वगैरे म्हणजे हे दोरे आहे यात. आणि इथं मुलांनी याच्यात हे छोटे छोटे बोर गोळा करून आणले झाडाचे, ते ठेवले त्यांनी आत्ताच. तर अशा प्रकारे मशीनच्या खाली ते एक बादली, त्यात तांदूळ आहे. आणि इकडे त्याच्याच बाजूला ही स्टीलची मांडणी, त्यात अशा पद्धतीने भांडे आहेत जे डेली रोज लागतात. पातेले, छोट्या वाट्या, ताटल्या वगैरे, ग्लास, मुलांचे शाळेचे डब्बे, पराती, असं सर्व. आणि इकडे आहे कडाप्प्याची मांडणी मार्बलची. तर इथे ना वरती मी एक्स्ट्राचे भांडे कुंडे भरून ठेवले वरती. हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे बादल्या प्लॅस्टिकच्या, तर त्यात पण एक्स्ट्राचे भांडे. आणि त्या कोण्यांमध्ये पण आहे ना एक्स्ट्राचे भांडे वगैरे जे न लागणाऱ्या वस्तू आहे त्या आहे. इथे कुकर वगैरे ठेवते, कढई, आणि हे ॲल्युमिनियमचे डबे, यात कुरडई, पापड, साखर वगैरे एक्स्ट्राचा जो किराणा आहे तो ठेवत असते. इथे हे मसाल्याचा डब्बा, आणि ह्या छोट्या मसाल्यांच्या बरण्या. या बरण्यांमध्ये मी विलायची, सुंठ वगैरे, काजू, बदाम ठेवत असते. आणि खाली ह्या आहेत किराण्याच्या बरण्या. तर किराणा भरल्यानंतर म्हणजे किराणा बाजार जेव्हा मी घेऊन येते त्यावेळेस मग मी ह्या बरण्यांमध्ये भरून ठेवते. आणि एक्स्ट्राचं जे काही उरल तर ते मी एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर हे झालं किचनचे भांडे कुंडे आपले. आणि ह्या दुसऱ्या बाजूने आहे फ्रीज. फ्रीजच्या वरती मी ना होम थिएटर ठेवले, कधीमध्ये मी गाणे लावत असते त्यामुळे. आणि स्विच बोर्ड पण आहे पाठीमागे, म्हणून मग मी फ्रीज इथं ठेवलं आहे. फ्रीजमध्ये जास्त काही नाही, सध्या भाजीपाला, अंडे वगैरेच आहे. आणि गूळ, शेंगदाण्याचा कूट वगैरे मी ठेवते फ्रीजमध्ये, म्हणजे खराब नाही होत. इथे तूप वगैरे ठेवलेलं असतं डब्यात, दूध, साय, भाजीपाला. आणि फ्रीजच्या एक्झॅक्ट बाजूला आहे मिक्सर. तर हा धान्याचा ड्रम आहे, हे पण मी तुम्हाला व्हिडिओत बोललेली आहे का. तर त्या धान्याच्या ड्रमावरतीच हे मिक्सर. आणि इथे बाजूला हे युटिलिटी कंटेनर बॉक्सेस घेतलेत मी, ऑनलाईनच मागवलेले होते हे पण. तर त्यात मी काही मशीनचं सामान ठेवलं आहे, काही मी किचनचे वगैरे कपडे, हात पुसण्यासाठीचे कपडे, असं काही काही ठेवलं आहे. आणि त्याच्याच बाजूला हे वॉशिंग मशीन, आत्ता दिवाळीत मी घेतलं आहे हे. तर हे पण घरात ठेवते, कारण बाहेर ठेवायची सोय नाही आहे. आणि आमचं बाथरूम, वॉशरूम वगैरे बाहेरच आहे, तर मग बाहेर कसं काय ठेवणार, म्हणून मग कपडे धुवायच्या वेळेस मी बाहेर घेते. आणि मग कपडे धुवून झाल्यानंतर मी पुन्हा घरात घेऊन टाकते. त्यानंतर ह्या मांडणीला खेटून आहे आपला किचन ओटा. तर किचन ओटा भरपूर मोठा आहे माझा, पण एवढा मोठा असूनही माझ्यासाठी तो कमीच पडतो. आणि मला सर्व सुटसुटीत लागतं असं किचनवरती, जास्त काही मला पसारा वगैरे आवडत नाही. आता पहिले माझ्या किचन ओट्यावर फक्त गॅस आणि पाण्याचे भांडे होते, पण आता हे किचन टॉप काउंटरसाठी मी ह्या ऑनलाईन छोट्या छोट्या रॅक मागवलेल्या होत्या, आत्ता 1-1.5 महिना झाला असेल. तर त्याचा पण मी व्हिडिओ बनवलेला आहे, पण अजून तो काही एडिट केलेला नाही आणि तो पोस्ट पण नाही केलेला, म्हणून मग यातच दाखवते तुम्हाला की हे सर्व मी ऑनलाईनच मागवलेलं आहे. ही एक छोटी रॅक, आणि हे कपांसाठीचं स्टँड. अजून 1-2 वस्तू मला घ्यायच्या आहे. तर ही
समोर किचनची खिडकी आहे मोठी, व्हेंटिलेशनचा काही प्रॉब्लेम नाही. उन्हाळ्यातच जरासं होतं गरम. आता नेमकं आहे ना अंधार येतोय, जवळून दाखवते मी तुम्हाला. तर ह्या खिडकीमध्येच आहे ना मी हे वुडनचे स्पून ठेवलेत आणि थोडंफार ग्रीनरी, म्हणजे स्वयंपाक करताना पण छान वाटतं डोळ्यांना बघून तसं. आणि इथे हे जे 3 ऑरेंज डबे आहेत ना, तर त्यात मी रेग्युलर लागणारे मसाले भरून ठेवले. कधी मसाल्याच्या डब्यातले संपले तर मग तिथल्या तिथं घ्यायला बरं पडतं. आणि अशा प्रकारे आहे माझं किचन. तर आत्ता हे भांडे घासून ठेवले होते, अजून ते लावायचे बाकी आहेत. त्याच्याच बाजूला आहे पाण्याचे भांडे वापरण्यासाठी आणि स्वयंपाकाला वगैरे. तर त्याच्या साईडने मी ह्या खुर्च्या उचलून ठेवत असते. दुपारी काही काम नसतं खुर्च्यांचं, म्हणून मग अशाच वरती उचलून ठेवते. तर किचनची ही एक दुसरी खिडकी आहे आणि त्या खिडकीमध्ये मी असं क्लिनिंगसाठी लागणारं साहित्य म्हणजे फिनेल, फरशीचं लिक्विड वगैरे ठेवत असते. आणि वरती हे एक स्टँड आहे, त्यामध्ये मुलांच्या शाळेसाठी पाण्याच्या बॉटल भरून ठेवत असते. तर मुलांनी आत्ता जेवण केलं आणि हे बघा भांडे कसे बेसिनमध्ये टाकून ठेवले. तर अशा पद्धतीने माझं किचन आहे. किचन खूप मोठं आहे, पण तरी मला इथे पण जागा कमीच वाटते. सर्व वस्तू तरी मी सुटसुटीत ठेवल्या आहे. तर इथे किचनच्या खाली ना ह्या 2 सिलेंडरच्या टाक्या एक्स्ट्रा एक भरून ठेवलेलीच असते मी. आणि हे जे 2 प्लॅस्टिकच्या बादल्या आहेत ना, तर यामध्ये गव्हाचं पीठ आहे आणि एकामध्ये एक्स्ट्राचं असं दळण करून ठेवलेले गहू असतात, म्हणजे वेळेवरती दळून आणायला बरं पडतं. तिथेच पोळपाट वगैरे ठेवत असते. तर इथे आहे 2 टिपॉय आणि त्या टिपॉयवरती सध्या हे तेलाच्या पिशव्या ठेवल्या आहे मी. साईडला ते 2 तेलाचेच ड्रम आहे. आणि काल कांदे आणले तर ती कांद्याची गोणी आहे. साबण, निरमा वगैरे मी इथेच ठेवते खाली त्या बॉक्समध्ये. यामध्ये पण आहे ना मी एक्स्ट्राचे न लागणारे भांडे भरून ठेवले. कधीमध्ये पाहुणे वगैरे आले तर पटकन इथले इथं काढायला सोपं. आणि इकडे कोपऱ्यात आहे हे टप, तर ते काय आता लागत नाही म्हणून मग ते साईडला ठेवून दिले. 1-2च ठेवले वरती. इथे पाण्याची मोटार आणि एक्झॅक्ट इथे वॉश बेसिनच्या खाली हा पाटा ठेवला आहे मी. तर आधी वापरायचे मी तो, आता काय वापरत ठेवून दिला आहे. तर असं. आणि किचनमधून बाहेर जाण्यासाठी हा दरवाजा. तर एकदा मी तुम्हाला इथून पूर्ण दाखवून देते किचन, की असं सगळं आहे. सर्व वस्तू अशा बरोबर अरेंज केलं आहे, कारण घरात वावरण्यासाठी पण थोडाफार मोकळा स्पेस पाहिजे, जेवण वगैरे करण्यासाठी किंवा कुणी पाहुणे वगैरे आले तर कुणीही, त्यामुळे मग असं सर्व. तर आता आपण जाऊया बाहेर. तर किचनमधून बाहेर जाण्यासाठी दरवाजा आहे आणि समोर ते आहे बाथरूम आणि पलीकडून वॉशरूम आहे. आणि तिथेच मी हा पाण्याचा ड्रम पण भरून ठेवते, कारण पाण्याचा प्रॉब्लेमच आहे इकडे, त्यामुळे एक्स्ट्राचं पाणी भरून ठेवत असते. तसं वरती टाकी आहे, पण मग बरं पडतं कधी एक्स्ट्रा पाणी असलं तर. आणि साईडने आहे ते डस्टबिन वगैरे ठेवत असते इकडे कोपऱ्यामध्ये. कपडे भांडे वगैरे धुण्यासाठी इकडे हे वरती टाकीसाठीचे पाईप आहेत कॉक, आणि बाहेर पण एक कनेक्शन आहे, ते पण थोडंसं खराब झालं आहे. वरती इकडे अशाच दोऱ्या बांधून घेतल्या, आता कपडे सुकत आहे त्यावरती. आणि इथे पहिले पत्रे होते वरती, तर ते काढून घेतले. आणि इथे हा पावसाळ्यामध्ये मी ना एक बॅनर आहे ना टाकून घेतला होता, पण आता तो पण फाटून गेला आहे. तर अशा पद्धतीने आहे एक्झॅक्ट माझं घर. दाखवते इथून पूर्ण. तिथे खिडकीमध्ये मी रुमाल आणि मुलांचे सॉक्स वाळत टाकले एक, आणि रोज लागणार म्हणजे निरमा वगैरे कपड्यांचे चिमटे असे तिथल्या तिथंच ठेवलेले. आणि हा सोफा तर तुम्ही बघितलेलाच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने ती दादूची सायकल, तो सारखा इकडे तिकडे घेऊन फिरायचं म्हणून वरती ठेवून दिली आहे.
तर असं आहे माझं साधं सिंपल घर. इकडे साईडला मी हे चप्पलचं स्टँड ठेवलं आहे आणि त्याच्यावरती असं आहे ना एक कागद टाकून दिलं आहे, कारण मध्यंतरी पाऊस पडत होता ना, मुलांचे शाळेचे शूज वगैरे ओले होऊन जायचे म्हणून मग तो टाकून ठेवलेलाच असतो. बरं आहे तेवढंच प्रोटेक्शन चप्पलांना सुद्धा. तर कसा वाटला कसा नाही तर कसा वाटला कसा नाही आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर आता हा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे, त्यामुळे मग मी जास्त काही बोलत नाही आणि आता आपण व्हिडिओचा शेवट करूया. भेटूया अशाच छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.